नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय TV9 मराठी बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या बुलेटिनमध्ये बातम्या बघूयात. सुपरफास्ट 50. जळगावातला बंडखोर उमेदवार रेश्मा काळेंची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार. नाशिकनंतर महायुतीतलं जळगावातलं बंड देखील शमलं. नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची आज सहल. बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार. नाशिकमधील मतदार आज ठाण्याच्या दिशेनं हे उमेदवार ठाण्याच्या दिशेनं सहलीला जाणार. काल नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीच्या नेत्यांची एकत्रित बैठक. विलिनीकरणासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा काँग्रेसला प्रस्ताव. 15 ऑगस्टपर्यंत विलिनीकरणाबाबत निर्णय होण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. तर विलिनीकरणाबाबत कोणतीही चर्चा नाही. पवारांच्या राष्ट्रवादीनं चर्चा फेटाळल्या. तृणमूल काँग्रेसला सोनिया गांधींची ऑफर. पक्ष विलीन करा. काँग्रेसचं राष्ट्रीय उपाध्यक्षपद देणार. सोनिया गांधींचं आश्वासन. महिला शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकार विधेयक आणणार. महिला शेतकऱ्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महत्वाच्या तरतुदी होणार. वर्षा निवासस्थानी आगामी विधेयकासंदर्भात सादरीकरण. कर्जमाफीतील जाचकटीं विरोधात रोहित पवारांचा एल्गार. पंढरपुरातील शिवतीर्थ परिसरात रोहित पवारांचं आंदोलन. 50,000ची अट काढून 2 लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी द्या. रोहित पवारांची मागणी. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटलांचा पाठिंबा. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारनं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावा. रोहित पाटलांची प्रतिक्रिया. केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवारांचं आंदोलन. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गोपीचंद पडळकरांची टीका. रोहित पवारांना 1 ते 2 महिने आंदोलनाला बसू द्या. पडळकरांचा टोला. मुंबई पालिकेच्या महापौर रितू तावडे पुन्हा वादात सापडण्याची शक्यता. महापौरांच्या दालनात भेटीसाठी आलेल्या नागरिकांकडनं भोजपुरीचा गजर. गाण्यासह नागरिकांकडनं भोजपुरीत रितू तावडेंचं कौतुक. बीडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवेंच्या उपस्थितीत बैठक. विधान परिषदेचे चित्र हे आव्हानात्मक, मात्र यश मिळेल अशी आशा. अंबादास दानवेंची प्रतिक्रिया. इलेक्शन नव्हे तर सिलेक्शन करण्याचा प्रयत्न. लोकशाही धोक्यात असल्याचा अंबादास दानवेंचा आरोप. तर दर 2 दिवसांनी चर्चा होत असते. ऑपरेशन टायगरबाबत दानवेंची कबुली. जळगावात युतीच्या उमेदवाराचा प्रचार. पॅम्पलेटवरनं उमेश पाटलांचा फोटो गायब. प्रचाराच्या पॅम्पलेटवरनं शिंदे सेनेच्या उमेश पाटलांचा फोटो वगळला. पॅम्पलेटवर शिंदे सेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींचा देखील फोटो. अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट. काँग्रेसकडनं वंचितचे उमेदवार निलेश विश्वकर्मांना पाठिंबा देण्याबाबत बैठका. पाठिंब्यासंदर्भात 2 बैठका झाल्याची सूत्रांची माहिती. विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर महायुतीची सोलापुरात बैठक. राजेंद्र राऊत विक्रमी मतांनी विजयी होतील. जयकुमार गोरेंकडनं विश्वास व्यक्त. नांदेड विधान परिषद निवडणुकीत तयारीनिशी उतरलोय. नांदेडचे महाविकास आघाडीचे पुरस्कृत उमेदवार कृष्णा पाटील आष्टीकरांची प्रतिक्रिया. निवडणुकीचा बारकाईनं अभ्यास केलाय. विजय माझाच होणार असा विश्वास व्यक्त. रुग्णालयाच्या फार्मसीतनं औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचे आदेश. अवैध गुटखा विक्रेत्यांवरती मकोका अंतर्गत कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढेंचा इशारा. डॉक्टर सेजल पवार वक्तव्याप्रकरणात केईएम रुग्णालयाचा प्राथमिक अहवाल समोर. प्राथमिक अहवालात आक्षेपार्ह आणि असंवेदनशील वक्तव्य केल्याचा ठपका. पालघर लव्ह जिहाद प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. डीसीपी मीना मकवाना यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन. पालघर लव्ह जिहाद प्रकरणी चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेतली होती. धनंजय मुंडेंना टीममध्ये घेण्याचा अधिकार. सुनेत्रा पवारांचा. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबतच्या वक्तव्यावरनं मंत्री भरणेंचं उत्तर. लॅपटॉपमुळे डिजिटल कृषी प्रशासनाला चालना. 13,000 क्षेत्रीय कृषी कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक लॅपटॉप मिळणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंची माहिती. प्रशांत महासागरात अल निनो सक्रिय. अमेरिकी हवामान संस्था नोआनची पुष्टी. विदर्भासह यूपी, एमपी, राजस्थान आणि छत्तीसगडला जास्त फटका. अल निनोच्या तीव्रतेमुळे जगभर दुष्काळाची शक्यता. कोकणात सध्या पावसाचा लपंडाव सुरू. कडक ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे उकाडा निर्माण होत असल्यामुळे नागरिक हैराण. 15 जूनपासून कोकणात पावसाची शक्यता. राज्यात मोसमी पावसाची वाटचाल काहीशी संथ गतीनं सुरू असल्यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार. तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याचा अंदाज. मुंबई, पालघरसह ठाण्यात उष्ण आणि दमट वातावरणाची नोंद. पुणे जिल्ह्यातील 8 धरणांची होणार सुरक्षा तपासणी. वाढत्या हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षण. वर्षभरात धरणांच्या तांत्रिक सर्वेक्षणानंतर अहवाल जलसंपदा खात्याला देणार.
CWPRS ही केंद्रीय संस्था सर्वेक्षण करणार. रायगडमध्ये पावसाअभावी नदी नाले कोरडे पडले. मान्सूनच्या विलंबामुळे खरीप हंगामावर संकटाचं सावट. शेतात पेरणी रखडल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. इगतपुरीतील खैरेवाडीमधील पाणी प्रश्न अजूनही जैसे थेच. विहिरींनी तळ गाठला असून टँकरनं अपूर्ण पाणी पुरवठा. तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांचं एकमेकांकडे बोट. मान्सून लांबल्यामुळे 40 गावात उकाड्याची तीव्रता वाढली. 40 अंश तापमानानं नागरिक हैराण. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक. जळगाव जिल्ह्यातील केळीबागेच्या नुकसानावरनं मंत्री गिरीश महाजन यांचा संताप. शेतकऱ्यांचं नुकसान झाल्यावर विमा कंपन्या थेट हात वर करतात. महाजनांची प्रतिक्रिया. परभणी शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. अर्ध्या तासाच्या पावसात उघडा महादेव, दत्तनगर, वसमत रोड परिसरात अनेक भागात पाणी साचलं. अकोल्यात युरिया खरेदीसाठी 7/12 आणि आधार कार्ड अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासनाचा निर्णय. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी 7/12 अनिवार्य केला होता. मुंबईतल्या नेस्को ड्रग्ज प्रकरणातील 2 आरोपींना जामीन मंजूर. मुंबई उच्च न्यायालयाकडून आरोपींना जामीन मंजूर. 1 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर. 19व्या मुंबई इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं 15 जून ते 21 जून दरम्यान आयोजन होणार. NFDC कॉम्प्लेक्समध्ये सोहळा रंगणार. बीडच्या परळीमध्ये 20 किलो गांजासह 9.77 लाखांचा मुद्देमाल जप्त. परळीमध्ये गुन्हे शाखेची कारवाई. 2 आरोपींवरती गुन्हा दाखल. मुंबईत अँटॉप हिल परिसरात CGS कॉलनीत रस्त्यावरनं वाद. बाहेरच्या नागरिकांना सोसायटीतून जाणारा रस्ता सुरू ठेवण्याची मागणी, तर बाहेरच्या नागरिकांना रस्ता सुरू ठेवण्यास कॉलनीतल्या नागरिकांचा विरोध. पिंपरी चिंचवडमध्ये 48 वर्षीय IT कर्मचाऱ्यांना आयुष्य संपवलं. हिंजवडी IT हबमधील नामांकित कंपनीत कामाला होता. वरिष्ठ महिला सहकार्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप. भिवंडीत ओला चालकाला तिघांकडून मारहाण. कट मारण्याच्या रागातनं ओला चालकाला मारहाण. ओला चालकाच्या तक्रारीवरनं तिघांविरोधात गुन्हा दाखल. बीडच्या केजमध्ये विकास कामांची चौकशी करण्याची मागणी. गावातील तरुण आदित्य बारगजेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. तर सरपंच पती आणि कार्यकर्त्यांचा तक्रार देणाऱ्या तरुणासोबत वाद. परभणीमध्ये निनावी चिठ्ठी लिहित 45 लाखांची खंडणी मागितली. 3 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पैसे न दिल्यास जीवे मारणार असल्याचा चिठ्ठीमध्ये उल्लेख. लग्नाचा आमिष दाखवून 25हून अधिक महिलांची कोट्यवधींची फसवणूक. लुटेरा दुल्हा अखेर पोलिसांच्या जाळ्यात. मीरा भाईंदर गुन्हे शाखेनं ग्रेटर नोएडामधनं आरोपीला पकडलं. बुलढाण्याच्या चिखलीमध्ये शिक्षण संस्थेचा मोठा घोटाळा उघड. भोगवटा बनावट प्रमाणपत्रावरती महाविद्यालय चालवल्याचा आरोप. शिक्षण संस्थेच्या विश्वासांवरती फसवणुकीसह इतर गंभीर गुन्हे दाखल. अहिल्यानगरच्या बुरुडगावमधील महानगरपालिकेच्या कचरा डेपोला आग. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरला. अमरावतीच्या तिवसा ग्रामीण रुग्णालयाची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडून झाडाझडती. रुग्णालयात सुविधा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचा नागरिकांशी संवाद. रायगडमध्ये मनसेत नाराजीच्या चर्चा. मनसेचे नाराज उपजिल्हाध्यक्ष संदीप ठाकूर यांनी घेतली आमदार महेंद्र दळवींची भेट, तर कौटुंबिक भेट असल्याची संदीप ठाकूरांची प्रतिक्रिया. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटेंचा बिबट्यासोबत फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल. शेरा नावाच्या बिबट्यासोबत फिरतानाचा हा व्हिडिओ. छत्रपती संभाजीनगरच्या हिरापूरमधील 100 कोटींची 5 एकर जमीन बनावट हिबानाम्याद्वारे लाटल्याचा आरोप. मूळ जमीन मालक दवाखान्यात असताना तोतया व्यक्ती उभी करून रजिस्ट्री. तर छत्रपती संभाजीनगर जालन्यातील 16 संशयित जमीन व्यवहारांची चौकशी सुरू. अकोल्यात 30 जूनपूर्वी शाळा सुरू करण्यास मनसेचा विरोध. शिक्षण अधिकाऱ्यांच्या कार्यालयात मनसेचं आंदोलन. देशात महागाईचा दर एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात वाढला. मे महिन्यात महागाईचा दर 3.93% पोहोचला. पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाल्यामुळे खाद्यपदार्थांचे दर सुद्धा वाढले. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे महागाईच्या दरात वाढ. काला हिरण चित्रपटाविरोधातील सलमान खान याच्या याचिकेवरती 19 जून रोजी पुढील सुनावणी. दिल्ली उच्च न्यायालयाकडून सलमानच्या याचिकेवरील पुढील सुनावणी 19 जून रोजी निश्चित. क्रिकेटमधला जेंटलमॅन न्यूझीलंडच्या केन विल्यमसनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम. 3ही फॉर्मॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून निवृत्त. एकूण 378 आंतरराष्ट्रीय सामन्यात 50हून अधिकच्या सरासरीनं 19,346 धावा.